हॅलो श्रीहरी, नमस्कार. रविवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रविवारची सकाळ म्हणजे आपला गोष्टीचा वार. आणि आज मी गोष्ट घेऊन आले आहे एका शेतकऱ्याची, की जो अतिशय चतुर आहे आणि त्याला बरोबर माहिती आहे की आपल्याला जर संधी मिळाली आहे तर त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा. तर ठीक आहे, ही एक आहे वेगळी गोष्ट आणि शेतकऱ्यांच्या गोष्टी मी खूप कमी सांगितल्या. तर आज ही एक नवीन गोष्ट आहे तुमच्यासाठी. तर एक शेतकरी असतो आणि त्याचं खूप छान मोठं शेत असतं. पण काय होतं की ह्या वर्षी पाऊस पडत नाही आणि मग तो विचार करत बसतो की पाऊस नाही पडला आहे आणि सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आलेली आहे आणि जर पाऊस नाही पडला तर काय परिस्थिती ओढवू शकते आणि किती प्रॉब्लेम्स आपल्याला येणार आहे त्याचा तो विचार करत असतो. आणि विचार करता 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 तो भगवंताला प्रार्थना सुरू करतो की हे भगवंता काही पण कर, कृपा करून सगळीकडे पाऊस पडू दे, माझ्या शेतामध्ये पण भरपूर पाऊस पडू दे, जेणेकरून माझं हे शेत फुलेल, नवीन नवीन धान्य निर्माण होईल आणि मग ते विकून माझ्या घरी 4 पैसे येतील आणि मला माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करता येईल. आणि असं तो भगवंताबरोबर मनातल्या मनात बोलत असतो. आणि खरंच त्याच्यासमोर भगवंत प्रकट होतात आणि विचारतात की काय झालं, तू का मला हाक मारली. तर आधी तो विचारात पडतो की कोण बोलतो आहे आणि बघतो तर साक्षात भगवंत आहेत. तर मग तो भगवंताला सांगतो की माझ्या शेतामध्ये म्हणजे संपूर्ण या पृथ्वीवरती पाऊस पडू दे, जेणेकरून सगळ्यांना पण पाणी मिळेल आणि दुष्काळाची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती राहणार नाही. आणि माझ्या पण शेतात पाऊस पडल्यावरती नक्कीच शेत माझं जास्त छान फुलेल, धान्य येईल आणि ते विकून मला 4 पैसे मिळतील आणि माझ्या कुटुंबाचं मी पालनपोषण करेन. तर ते भगवंत म्हणतात, बरं ठीक आहे, मी करतो तुझ्याकरता हे, पण तू मला काय देणार. तर तो म्हणतो की जे तुम्ही मागाल ते. तर भगवंत म्हणतात, बरं ठीक आहे, मला आहे की नाही जे काय तू पिकवशील तर तुझं जे काही शेत येईल तर त्या शेतातला जो वरचा भाग आहे ना ते तू मला द्यायचं. तर तो म्हणतो, बरं ठीक आहे, चालेल, मी शेत पिकवल्यानंतर जो वरचा भाग येईल शेताचा तो मी तुम्हाला देईन. आणि भगवंत म्हणतात, बरं ठीक आहे, आणि ते निघून जातात. ते निघून गेल्यानंतर खरंच ते खूप छान मस्त पाऊस पाडतात पूर्ण पृथ्वीवरती आणि सगळ्यांची शेतं जी आहेत ते बहरू लागतात, डोलू लागतात. ह्याचं पण शेत बहरतं. आणि पण ह्याचं शेत कसलं बहरतं, कारण हा खूप चतुर असतो. तो काय विचार करतो की मी भगवंताला जे सांगितलं आहे की मी तुला शेतातला जो वरचा भाग आहे ना त्याच्यातलं मी तुला देईन. मग जर 50% जर मी भगवंताला दिलं तर 50%च फक्त माझ्याकडे उरणार आणि मग तेवढं विकून मला काय मिळणार आहे, काहीच नाही मिळणार. म्हणून तो चतुराईने काय करतो की तो आहे ना शेत म्हणजे कसलं शेत काढतो, तो भुईमुगाच्या शेंगाचं शेत काढतो, जे जमिनीच्या आतमध्ये पिकतं. आणि त्याचं छानपैकी त्याच्या भुईमुगाच्या शेंगा तयार होतात वगैरे, त्याचं शेत पूर्ण तयार होतं. आणि ठरल्याप्रमाणे भगवंत येतात आणि म्हणतात की तू मला सांगितलं होतं की तू जे पिकवशील त्याच्यातलं तू मला देणार आहेस अर्ध. तर तो म्हणतो, हो, पण मी त्याच्याबरोबर तुम्ही मला काय म्हणाला होतात की जे जमिनीच्या वरती येईल, जे शेत असेल ते तुम्ही मागितलं, पण मी जमिनीच्या वरचं काही पिकवलंच नाही, मी तर जमिनीच्या आतलं पिकवलं आहे. तर त्याचा तो हजरजबाबीपणा पाहून किंवा त्याची चतुराई बघून भगवंत मनातल्या मनात हसतात. तर ते म्हणतात, बरं ठीक आहे, आपण पुढच्या वेळेला परत बघूया काय होतं ते. आणि परत पुढच्या वर्षी पण परत दुष्काळ पडतो. तर दुष्काळ पडतो तर परत नेहमीप्रमाणे हा भगवंताची प्रार्थना करतो आणि भगवंत प्रसन्न होतात परत एकदा आणि येतात त्याच्याकडे. तर म्हणे, काय झालं. तर म्हणे, यावर्षी पण दुष्काळ आहे आणि तुम्ही माझ्यावरती कृपा करा की जेणेकरून परत पाऊस पडेल आणि सगळ्यांना धान्य मिळेल, सगळ्यांना आनंद मिळेल, सगळेजण आपलं धनधान्य विकून 4 पैसे कमवतील. तर ते म्हणतात, बरं ठीक आहे, मी ह्या वेळेला पण पाऊस पाडतो, पण तू ह्या वेळेला काय देणार मला. तर तो म्हणतो, नाही, तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी देईन. जसं मागच्या वेळेला तुम्ही मागितलं त्याचप्रमाणे मी केलं, ह्या वेळेला पण तुम्हीच सांगा. तर ह्या वेळेला भगवंत म्हणतात की बरं, ह्या वेळेला तू आहेस ना, मला शेताच्या खालचा भाग आहे ना तो तू मला देशील. तर तो म्हणतो, बरं ठीक आहे, चालेल, शेताचा जो खालचा भाग आहे तो मी तुम्हाला देतो.
आणि भगवंत जातात. भगवंत गेल्यानंतर परत हा म्हणतो की अरे परत भगवंतानी मला असं मागितलं आहे, मी त्यांना दिलं तर मला काय उरणार. नाही नाही म्हणे, ह्यावेळेला मी भुईमुगाच्या शेंगा नाही लावणार. आणि तो काय करतो, तो लावतो जोंधळा. जोंधळा म्हणजे आपण म्हणतो ती ज्वारी. आणि तो संपूर्ण ज्वारीचं पीक घेतो. ते मस्त मोठं होतं, त्याला छान छान ज्वारीची कणसं येतात आणि ते बहरतं. मग ते त्याच्यातनं जोंधळे वगैरे काढतो आणि ठरल्याप्रमाणे भगवंत येतात मागायला की दे आता माझं भाग काय आहे ते. तर तो म्हणतो हो मी देणारच आहे तुम्हाला, पण तुम्ही ह्यावेळेला मला काय सांगितलं की जे शेत असेल जे असेल त्याच्या खालचा भाग मला दे. आणि मग ह्यावेळेला तर मी जोंधळा घेतला आहे, ज्वारी घेतली आहे, तर खालचा भाग म्हणजे ही त्याची मुळं आहेत. तर भगवंत परत मनातल्या मनात हसतात त्याच्या चतुराईला बघून आणि काहीच बोलत नाही आणि ते निघून जातात. आणि ही 2 वर्ष तर त्याला भरपूर व्यवस्थित शेत मिळतं, व्यवस्थित धनधान्य मिळतं, त्यामुळे तो जरा आनंदात असतो. आणि अशा प्रकारे त्याचे दिवस चालू असतात छानपैकी. पण पुन्हा एकदा काय होतं की पाऊस पडत नाही आणि परत दुष्काळग्रस्त परिस्थिती येते. आणि मग ठरल्याप्रमाणे अगदी त्याचं आणि ते भगवंताचं काय म्हणतात ते मैत्रीचं नातं झालं असतं. तो परत भगवंतांना प्रार्थना करतो, भगवंत येतात आणि म्हणतात आता काय झालं रे बाबा, आता तर तुझी इतकी वर्ष व्यवस्थित गेलेली आहेत, आता तर पाऊस पाणी व्यवस्थित होतं. तर म्हणतो हो पण ह्या वर्षी परत पाऊस नाही आहे, तर कृपा करा आणि परत एकदा पाऊस पूर्णपणे पडू दे, जेणेकरून परत पीक छान येईल आणि माझं कुटुंब पण आनंदात राहील. तर म्हणे बरं ठीक आहे. पण ह्यावेळेला भगवंत विचार करतात की ह्याला जेव्हा मी वरचं पीक मागितलं तेव्हा त्याने खालचं घेतलं आणि जेव्हा खालचं मागितलं तेव्हा त्याने वरचं पीक घेतलं. मग आता मी काय मागू. तर ह्याच्या पण डोक्यामध्ये येतं की ना आता भगवंत विचार करून माझ्याकडे ना काहीतरी मागणार आहेत. मग ते म्हणतात की मग तू आता काय देणार आहेस यावेळेला मला. तर तो म्हणतो तुम्हीच सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी तुम्हाला नक्की देणार आहे, मी कधीच तुम्हाला नाही म्हणालो नाही. तर म्हणाले बरं ठीक आहे, ह्यावेळेला तू पीक मला काय देशील, तू पिकातला खालचा पण भाग मला देशील आणि पिकाचा वरचा पण भाग मला देशील. तर तो म्हणतो बरं ठीक आहे, नक्की नक्की मी तुम्हाला पिकाचा खालचा पण भाग देईन आणि पिकाचा वरचा पण भाग देईन. मग आता भगवंत विचार करतात की आता हा काय पीक लावतो. कारण भगवंताला कळलेलं असतं हा अतिशय चतुर आहे, खूप हुशार आहे आणि ही त्याची आता त्यांनी परीक्षाच घेतली असते की असं मी सांगितल्यावरती हा कशाचं पीक आपल्या शेतामध्ये काढतो. आणि तर तो ठरल्याप्रमाणे विचार करतो की आता भगवंताने मागितलं तर आहे आणि आपण शब्द पण दिला आहे की खालचं पण देणार मी पीक आणि वरचं पण देणार, पण नेहमीचप्रमाणे जर मी त्यांना दिलं तर मला काय उरणार. मग तो विचार करतो आणि तो काय करतो हुशारीने की डोंगर माथ्याच्या इथे उतरंडीला असं तो आहे ना मक्याचं पीक लावतो. आणि मक्याचं पीक लावतो आणि तिथे पण भगवंत डोंगरावरती छान पाऊस पाडतात, त्याचं मक्याचं पीक येतं, मस्त बहरतं, फुलतं, भरपूर कणसं येतात मक्याची त्याला. आणि तो खुश होतो की ह्या वर्षी तर नेहमीपेक्षा जास्त मका आलेला आहे. आणि ते कणसं पण छान मस्त अशी डुलत असतात. आणि आले भगवंत आणि भगवंत म्हणतात की कुठे माझं पीक खालचं आणि वरचं तू मला म्हणाला होतास. तर तो म्हणतो की हो मी म्हणाला होतो, पण ह्यावेळेचं पीक मी जमिनीच्या आतलं पण नाही घेतलं आहे आणि वरचं पण काही कणसं आलेली नाही आहेत. तर भगवंत म्हणतात म्हणजे रे काय केलं तू. तर म्हणे मी ह्यावेळेला मक्याचं कणसाचं पीक घेतलं आहे आणि मक्याचं कणीस हे झाडाच्या असं मध्ये येतं, ते वरती पण नाही आहेत आणि ते खालती पण नाही आहेत आणि ते मध्येच असं फुलतं, कणसं तिथे मिळतात, तर मी तुम्हाला कसं देणार. तर भगवंत खुश होतात, हसतात आणि म्हणतात तू खूप चतुर आहेस, तू खूप हुशार आहेस, तुला बरोबर माहिती आहे की जर आपल्याला संधी मिळाली तर त्याचं कसं सोनं करायचं आणि कशा प्रकारे आपली प्रगती करून घ्यायची. आणि भगवंत हसत हसत निघून जातात. आणि कुठे होते आपल्याला ही गोष्ट रिलेट, आपल्या बाबतीत पण असं होतं. आपल्याला पण आयुष्यामध्ये संधी मिळते, पण आपण आहे ना खूप विचार करतो की खरंच मी संधीचा ह्या उपयोग करू का, नक्की मी हे करू शकते का किंवा मी करू शकतो का. म्हणजे कधी कधी असं होतं की काही जणांना नोकरी करायला नाही आवडत,
आणि ते म्हणतात की माझं टॅलेंट आहे आणि मी कशाला दुसऱ्यांकरता वापरू. आणि खरंच त्यांना बिझनेस करण्याची संधी मिळते किंवा काही ना काही अशी सिच्युएशन क्रिएट होते की ते बिझनेस करू शकतात. ही त्यांना ही संधी दिलेली असते युनिवर्सने. पण म्हणतात ना की दैव देते आणि कर्म नेतं. तर माणसं कधीकधी खूप जास्त बुद्धीचा विचार करतात आणि खूप मोठा विचार करतात आणि स्वतःचा आत्मविश्वास स्वतःच गमावून बसतात आणि स्वतःच्या टॅलेंटवरती क्वेश्चन मार्क तयार करतात आणि विचार करतात की मी या संधीचा खरंच उपयोग करीन का, हे माझ्याकडनं होईल का, हे मला जमेल का, मग असं केल्यावर तसं होईल, तसं केल्यावर असं होईल, मग असं नाही झालं तर, मग बिझनेसच नाही चालला तर, आणि मग तिथे एवढे प्रश्न आहे, मग कुठून पैसे लावायचे, आणि मग तो सेटल करायला इतके महिने लागतात, इतके वर्ष लागतं, तोपर्यंत घराचं काय होणार, असे इतके असंख्य विचार करतात की आलेल्या संधीचा ते उपयोगच करत नाहीत. किंवा दुसऱ्याही अशा कितीतरी गोष्टी आहेत की तुम्हाला आयुष्यामध्ये बऱ्याच संधी ह्या मिळत असतात, पण आपल्याला ती संधी ओळखणं, त्या संधीचा पटकन उपयोग करून घेणं आणि स्वतःची प्रगती करणं, ह्याला म्हणतात चतुराई, जी शेतकऱ्यांनी केली. तर आपल्याला पण जेव्हा संधी मिळते किंवा आपल्याकरता युनिवर्स खरंच भरभरून काही समृद्धी होण्यासाठी पाठवत असतं, तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. आपल्या टॅलेंटवरती अविश्वास न दाखवता आपल्या कॅपॅसिटीवरती विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आलेल्या संधीचं सोनं करा. हेच आज तुम्हाला मला सांगायचं होतं. आणि नक्की रविवारची सकाळ आहे, संपूर्ण रविवार आहे, तर छान घालवा, एन्जॉय करा. सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, तर लहान मुलांचं मस्ती सुरू असेल तर मुलांनी देखील मस्ती करा, पण सांभाळून मस्ती करा. आणि आंबे खातच असाल तुम्ही तर सगळ्यांना खूप खूप रविवारच्या शुभेच्छा. एन्जॉय युअर सेल्फ आणि नेहमीचप्रमाणे लव यू ऑल.